मित्रांनो, 2021च्या जून महिन्यामध्ये ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात डाव खेळण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे करून पक्ष आणि सगळीच शिवसेना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न अखेर सुप्रीम कोर्टातून उधळून लावण्यात मित्रांनो ठाकरेंना सगळ्यात मोठं यश. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गेल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचा 2.5 वर्षामध्ये पडद्याच्या पाठीमागे जो खेळ मांडला होता त्याला अखेर मित्रांनो सुप्रीम कोर्टाकडून चपराक मिळते. उद्धव ठाकरेंच्या पश्चात पाठीमागे पडद्याच्या पाठीमागे हालचाली करून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना स्वतःला फोडलं, त्यासोबतच आमदार मंत्री फोडले गेले आणि स्वतःला मुख्यमंत्रीपदावरती बसवलं गेलं एकनाथ शिंदेंनी. मात्र मित्रांनो त्यांच्या सगळ्या स्वप्नावरती आता मात्र सुप्रीम कोर्टामध्ये पाणी फिरण्यात ठाकरेंना महत्त्वाचं यश आलं आहे. गेल्या 2 सुनावण्यामध्ये झालेल्या सुनावण्याच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत असतानाच मित्रांनो आज सुप्रीम कोर्टामध्ये ही महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीच्या महत्त्वाच्या वळणावरती मित्रांनो फिरत असताना शिवसेनेच्या अंतिम निकालावरती टिप्पणी करत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी मित्रांनो त्यांना नवीन पक्षाचं नाव शोधावं लागणार, स्वतःच्या पक्षाला चिन्ह शोधावं लागणार. ही राजकीय जाणकारांनी दिलेली सगळ्यात मोठी अपडेट आहे मित्रांनो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे हा निकाल फिरल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंना स्वतःचा पक्ष शाबूत ठेवण्यासाठी त्यांना एक नवीन पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगाकडे द्यावं लागेल असे आदेश सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देऊ शकतं असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. या मतानंतर त्यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह गेल्याच्या नंतर शिंदेंची शिवसेना नेमकी कुठं असेल हा विचार देखील तुम्ही करू शकणार नाही, कारण की दुसरं चिन्ह घेण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलीन होण्यास स्वारस्य असेल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते होण्यास भाग पडतील असं मित्रांनो सध्या पुढील राजकारण महाराष्ट्राचं दिसतंय. परंतु त्याही नंतर शिंदे सेनेकडून पक्षाचं नाव देखील उद्धव ठाकरेंना किंवा चिन्ह आणि नाव दोन्ही गोठवलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरेंकडून तशा प्रकारची मागणी सुप्रीम कोर्टामध्ये केली जाऊ शकते. जर पक्ष चिन्ह जर आपल्याकडे येत नसेल तर पक्षाने चिन्ह ते गोठवावं अशी मागणी कपिल सिब्बल यांच्याद्वारे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टामध्ये आपली मागणी करू शकतात. हा सध्याचा सगळ्यात मोठा खुलासा सध्या शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळतोय. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरणार नाही. एकतर पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंकडे जाईल आणि एकतर ते पक्षचिन्ह गोठवलं जाईल. मग आता राहिलं काय तर आपल्या पक्षाला नवीन चिन्ह नवीन पक्ष शोधावा लागून तो नेमका शोधायचा की भाजपमध्ये विलीन व्हायचं. 2 पर्याय एकनाथ शिंदेकडे असतील, मात्र भाजपा नेमका कोणता पर्याय त्यांना सुचवते हे समजेल मित्रांनो. परंतु आज सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीवरती सर्वात मोठा भर असणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आपलं पक्षाने चिन्ह कसं वाचवायचं. मात्र कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे आपला युक्तिवाद केला आहे त्याला तोडीस तोड युक्तिवाद देणं शिंदेंच्या एकाही वकिलाला जमणार नाही. तशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपल्या विरोधकांना कसं पकडायचं हा सगळ्यात मोठा डाव कपिल सिब्बल यांनी काल खेळला आणि या डावामध्ये ते यशस्वी झालेत. उद्धव ठाकरेंनी आपला डाव सोबत जिंकल्याचं सध्या दिसतंय आणि इथे मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनी ज्या प्रकारे ठाकरेंच्या विरोधात नवीन चाल खेळली होती ती चाल कुठेतरी अपयशी होताना जाणवते मित्रांनो. आणि या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे केंद्रातील शक्ती होती हे देखील पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे. आणि जर सिद्ध झालं तर मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना राहणार नाही, शिंदेंचा पक्ष देखील पुन्हा राहतो की नाही असं चित्र निर्माण होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय पद्धतशीरपणे विरोधकांना नामोहरम करण्यास यश मिळवलं आहे हे आगामी काळात आपल्याला म्हणावं लागेल मित्रांनो.
नेमकं पुढील कालावधीमध्ये काय घडतं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारनंतर कोणत्या घडामोडी घडत आहेत त्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत आम्ही सांगणार आहोत. पण सध्या मात्र उद्धव ठाकरेंचं नेतृत्व खूप मोठं झालं आहे हे निश्चित.